1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त नंदुरबार जिल्ह्यात 66वा महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। मुख्य ध्वजारोहण सोहळा जिल्हा पोलीस दलाच्या मैदानावर पार पडला। राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यस व अधिकारी उपस्थित होते। पोलीस दलाच्या वतीने पथसंचलन करून मानवंदना देण्यात आली। तसेच जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हावासियांना शुभेच्छा दिल्या। तसेच जिल्ह्यात निर्माण झालेल्या पाणी टंचाईच्या समस्येवर लवकरच प्रभावी उपाययोजना करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली। स्थापना दिनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। आज 67वा स्थापन दिन कामगार दिनाच्या सुद्धा शुभ प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर, स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, युवक आणि नागरिक बंधू भगिनींना मनपूर्वक शुभेच्छा। हा दिवस संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या त्याग, संघर्ष आणि आत्मसन्मानाची आठवण करून देणार आहे। समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूळ तत्वावर उभा असलेला महाराष्ट्र सामाजिक न्याय व सर्व समाज प्रगतीकडे ठामपणाने वाटचाल करत आहे। या पवित्र दिवशी शहीदांचा अभिवादन करून राज्य अधिक सक्षम आणि प्रगत करण्यासाठी आपण प्रतिज्ञा करूया। सध्या अल निनोमुळे जगभरात पावसात घट, तापमानात वाढ, शेती आणि जल संसाधनावर नकारात्मक परिणाम, यात आपल्या जिल्ह्यात कमाल तापमानाची नोंद झाली असून सध्या तीव्र उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत। शासकीय रुग्णालये, आरोग्य केंद्रावर औषधाचा साठा उपलब्ध असून सार्वजनिक ठिकाणी पाणी व सावलीची व्यवस्था केलेली आहे। नागरिकांनी उन्हापासून बचाव तसं उपलब्ध पाणी ऑगस्ट महिन्यापर्यंत जपून वापरण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असंही आवाहन मी या निमित्ताने करतो।